तुमचा हा जोश बघून मलाही जोश आला. मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक काँग्रेसचे महबूबाई शेख, मंचावर उपस्थित काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजसाहेब देशमुख, मंचावर उपस्थित ज्येष्ठ नेते फुलचंद भाऊ कराड, मंचावर उपस्थित आमच्या मावशी गुट्टे मावशी सुधामतीताई गुट्टे, मंचावर सर्व मान्यवर उपस्थित. मी सगळ्यांचं नाव घेऊ शकतो पण वेळेअभावी. आदरणीय व्यासपीठ, आज आपण बीड लोकसभा निवडणूक संदर्भात जमलेलो आहोत. आपला हा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. बऱ्याच दिवसापासून प्रचाराच्या रणधुमाळी चालू आहेत. गेले अनेक दिवसापासून आम्ही गावगाव फिरतोय, प्रचार करतोय. तुमचा हा उदंड प्रतिसाद बघून मला निश्चित वाटतंय की बजरंग बाप्पा नक्कीच 2 लाख मताने निवडून येते, यात काही मात्र शंका नाही. अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेला हा बीड जिल्हा कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये सारखं सातत्यानं पुढे येतोय. आज आपण पाहताय देशाची परिस्थिती काय, राज्याची परिस्थिती काय. मोदी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. आज आपण विचार करा, देशाचा शेतकरी हे अडचणीत आहे. आज देशाचा पोषित हा शेतकरी, या मायबाप शेतकऱ्यावर जवळपास 5 लाख कोटी कर्ज आहे. हे कर्ज माफ करण्यासाठी मोदी सरकारपाशी पैसे नाहीत, पण अदानी आणि अंबानीला माफ करण्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत. 25 उद्योगपत्यांचं कर्ज 16 लाख कोटी या मोदी सरकारनं माफ केले, पण माझे मायबाप शेतकऱ्यांना 5 लाख कोटी कर्ज माफ करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. आज विचार करा, आजची परिस्थिती काय चालू. गॅस कुठं ठेवला नेऊन, पेट्रोल काय झालंय, डिझेल काय झालंय. आज आपण जर गॅस भरायला गेलो तर 1200-1300 रुपयाला. 10 वर्षापूर्वी गॅसची किंमत होती 450 रुपये. आज पेट्रोलची भाव काय झालेत. आज आपण गाडीमध्ये 1 लिटर पेट्रोल जर टाकलं तर तब्बल 20 रुपये टॅक्स ह्या देशाच्या आणि राज्याच्या तिजोरीत गेला जातो. चांगली गोष्ट आहे, टॅक्स जमा झाला पाहिजे. टॅक्स जमा होऊन तुमच्या आमच्या सरकारच्या सगळ्याच्या मूलभूत सुविधा झाल्या पाहिजेत, पण या मूलभूत सुविधा होत नाहीयेत. आज आपला जिल्हा या मूलभूत सुविधापासून वंचित आहे, याचा विचार आपण कुठेतरी केला पाहिजे. आज विचार करा, आपल्या बीड जिल्ह्याची, देशाची आणि राज्याची काय परिस्थिती चालू आहे, याचा आपला कुठेतरी विचार केला पाहिजे. आज सोयाबीनचे भाव काय, कापसाचे भाव काय आणि ऊसाची ते परिस्थिती सांगायची गोष्टच नाहीये. आज आपल्या इथले आहेत ते कारखाने बंद झालेत. आपल्या मतदारसंघातलं जायचं कुठं, करायचं का, या प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांना समोर आलेलं आहे. पूर्वीचा आपला हा रेणापूर विधानसभा मतदारसंघ आणि आजचा परळी विधानसभा मतदारसंघ, 2009 मध्ये परळी विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. ही निर्मिती झाल्यानंतर स्वर्गीय मुंडे साहेब लोकसभेवर गेले आणि 2009 ला आपल्या मतदारसंघामध्ये वारसाची लढाई सुरू झाली. तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मलाही असा एक वारसा लाभलेला आहे. स्वर्गीय आमदार अण्णाभाऊ गित्ते हे माझे चुलते होते. स्वर्गीय आमदार रघुनाथराव मुंडे हे माझ्या आजोबांचे भाचे होते. तुमच्या आशीर्वादाने अशा 2 आमदारांचा वारसा मलाही लाभलेला आहे. आज विचार करा, 1962 ते 1972 यांचा कालखंड, या कालखंडामध्ये जे विधायक काम आपल्या मतदारसंघात झाले, गेले 45 वर्ष झाले असे विधायक काम आपल्या मतदारसंघात झाले, असं माझं मत आहे. आज विचार करा की नागापूरचं धरण असेल, सानापूरचं धरण असेल किंवा अंबाजोगाई तालुक्यातली 12-22 खेडी पाणी पुरवठा असेल,
या त्यांच्या कार्यकाळामध्ये काम झाले, विधायक काम झाले. आज थर्मलचं पॉवर स्टेशन हे 1972ला याची मंजुरी गंगाखेड मध्ये होती. ही मंजुरी परळीमध्ये आणण्याचं काम त्यांनी केले. आज त्या थर्मलमुळे लाखो तरुण आपली उपजीविका मागताय. आज विचार करा, यांची एवढी दूरदृष्टी होती. शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे, शेतकऱ्याला प्यायला पाणी मिळालं पाहिजे, त्यांच्या सिंचनाचा प्रश्न हे त्यांनी त्या ठिकाणी मिटवला गेला. एवढंच नव्हे तर आपल्या परळीच्या तालुक्यामध्ये एक शेजारी एक तांडा आहे, धारावती तांडा. याची 1-2 एकर जमीन ही त्या कालखंडामध्ये कलेक्टरकडनं मंजूर करून त्या ठिकाणी दिली आणि त्या ठिकाणी तो तांडा उभा करण्याचं विधायक काम त्या काळामध्ये झालं. असे विधायक काम त्या कार्यकाळामध्ये झाले. पण आज गेल्या 45 वर्ष झालं आपण विचार करतोय की आपल्या मतदारसंघाचा विकास कसा होईल. पण हे विकास होत नाही, हे फक्त इथं जातीपातीचं राजकारण करताय. मला सांगा, 2009 मध्ये स्वर्गीय मुंडे साहेबाला आपण सगळ्यांनी निवडून दिलं का नाही? दिलं का नाही? विचार करा, त्यावेळेस जातपात झालं नाही का यांना? त्यावेळेस जातीपात झालं नाहीत का? मग त्यावेळेस निवडून दिलं. 2014ला निवडून दिलं, 2019ला सुद्धा निवडून दिलं. मग आज सांगताय की आम्हाला जातीपातीचं राजकारण सांगताय. मराठा समाज आमच्यावर अन्याय करतोय, मराठा समाज आम्हाला गावात येऊ देत नाही. अहो, मराठा समाजासाठी तुमचं योगदान काय? तुमचं योगदान काय? तुम्ही जर खरंच समाजासाठी योगदान केलं असतं तर याच मराठी समाजात तुम्हाला डोक्यावर घेतले, आणखीही डोक्यावर घेतलं असतं. आणि तुम्ही म्हणताय की आज जातीपातीचं राजकारण करताय. मी कुठल्या जातीचा आहे? मी तुमच्या जातीचाच होतो का नाही? होतो का नाही? मग ज्यावेळेस तुमच्या आपल्या तालुक्यामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं परळी पंचायत समितीमध्ये मी निवडून आलो सगळ्यात जास्त मतांनी. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं परळी पंचायत समितीचा सभापती झालो. मला 2.5 महिन्याचा कालखंड मिळाला. या 2.5 महिन्याच्या कालखंडामध्ये जे काही काम केले आजही तुम्ही विसरू शकत नाही. याचा विचार तुम्ही कुठेतरी केला पाहिजे. असं काय चूक केली होती की माझ्यावर अविश्वास ठराव आणला? काय केलं होतं? तुमची सेवा करणं हा गुन्हा आहे? तुमची सेवा करणं गुन्हा आहे का? जर तुमची सेवा करणं गुन्हा आहे तर हो, गुन्हा मी केलाय, असा गुन्हा करीत राहील, पण तुमची सेवा करणं सोडणार नाही. आज विचार करा, आपल्या मतदारसंघामध्ये कारखानदारी बंद आहे, शेतकऱ्यांनी ऊस कुठं न्यायचा. वैद्यनाथ कारखान्याची निवडणूक झाली, बिनविरोध झाली का नाही? झाली का नाही? चांगली गोष्ट आहे. शेतकऱ्यांना वाटलं बिनविरोध झाली, आता तरी कारखाना चालू होईल. पण शेतकऱ्याची ब्रह्मनिराश झाली. कारखाना चालू झाला, उलट कारखाना यांनी विकला. दुसरी निवडणूक झाली वैद्यनाथ कॉलेजची. या वैद्यनाथ कॉलेजच्या निवडणुकीमध्ये फक्त 2 जागा बिनविरोध झाल्या. कोणत्या झाल्या? बहिणीची आणि भावाची. स्वतःची ग्रामपंचायत बिनविरोध काढली. म्हणजे इलेक्शन फक्त तुमचं आमचं होऊ द्यायचंय का? इलेक्शन फक्त तुमचं आमचं होऊ द्यायचंय? याचा विचार आपण कुठतरी केला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला अधिकच काही बोलणार नाही. अधिक मान्यवर आहेत, खूप काही सविस्तर बोलायचं आहे. पण येणाऱ्या काळामध्ये आपण बोलू. येणाऱ्या 13 तारखेला बजरंग बाप्पा यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती करतो आपल्याला. बजरंग बाप्पाचं चिन्ह आहे तुतारी फुंकणारा माणूस. आणि हे तुतारी फुंकणाऱ्या माणसाचं बटन दाबून आपल्याला भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक त्यांना निवडून द्यायचंय. तुम्ही सोबत आहात का? नक्की आहात का? तो 2 हात वर करून बजरंग बाप्पा तुम आगे बढ़ो, बजरंग बाप्पा तुम आगे बढ़ो, चरण पाटिल साहब तुम आगे बढ़ो, शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद.